आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर बघूयात। अमित ठाकरेंना विधान परिषदेवरती घेऊन मंत्री करूयात, शिवसेनेचा भाजपकडे प्रस्ताव आहे आणि या संदर्भात चाचपणी सुद्धा सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। याआधी आपण बघितलेलं होतं मनसेने एक महत्त्वाचा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवलेला होता। मुंबईमधल्या 10 जागांवर शिवसेनेची पाठिंबा जो आहे तो मनसेने मागितला होता आणि आता थेट अमित ठाकरे यांना विधान परिषदेवरती घेऊन मंत्री करूयात असा शिवसेनेने भाजपला प्रस्ताव दिलेला आहे आणि या संदर्भात चाचपणी सुद्धा सुरू असल्याचं कळतंय। ही या क्षणाची अतिशय मोठी बातमी आहे, कारण या मोठ्या घडामोडी सध्या राज्याच्या राजकारणात सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे आता भाजपची नेमकी भूमिका काय असणार हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। एकीकडे माहीम या मतदारसंघातून सदा सरवणकर यांना माघार घेण्यास वारंवार सांगितलं जातंय, मात्र सदा सरवणकर यांनी माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि आता शिवसेनेने भाजपकडे हा अतिशय महत्त्वाचा प्रस्ताव ठेवलेला आहे आणि या संदर्भात चाचपणी सुद्धा सुरू झाली असल्याचं कळतंय। त्यामुळे आता अमित ठाकरे थेट विधान परिषदेवर जाणार का, मंत्री होणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण अमित ठाकरे यांना थेट विधान परिषदेवर घेऊन त्यांना मंत्री करूयात असा प्रस्तावच शिवसेनेने भाजपसमोर ठेवला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। शिवसेनेचा भाजपकडे हा प्रस्ताव आहे आणि या संदर्भात चाचपणी सुद्धा सुरू झालेली आहे। एकीकडे आज अमित ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर दुसरीकडे आता शिवसेनेचा हा प्रस्ताव अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। ही सर्वात मोठी आणि एक्सक्लुसिव्ह बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय। त्यामुळे शिंदे आता अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अमित ठाकरे यांना थेट मंत्री करण्याची प्लॅनिंग सुरू असल्याचं सुद्धा सध्या बघायला मिळतंय। त्यामुळे अमित ठाकरे यांच्यासाठी हा नवीन प्लॅन आहे का अशी सुद्धा चर्चा सध्या रंगलेली आहे, कारण मनसेने सुद्धा मुंबईमधल्या 10 जागांवरती पाठिंबा खरं तर शिवसेनेचा मागितलेला होता आणि त्यानंतर आता शिवसेनेची ही मोठी अपडेट आपण बघतोय। शिवसेनेची ही वेगळी मागणी आपल्याला बघायला मिळते। अमित ठाकरे यांच्या संदर्भात आता ही मागणी शिवसेनेने थेट भाजपकडे केलेली आहे, त्यामुळे आता या संदर्भात भाजपची भूमिका देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर माहीमची विधानसभा निवडणूक ही अतिशय रंगतदार होणार आहे, कारण एका ठिकाणी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे तर दुसऱ्या ठिकाणी शिवसेनेकडून सदा सरवणकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। कुठेतरी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सदा सरवणकर यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते। कुठेतरी सदा सरवणकर यांनी माहीममधून कुठेतरी माघार घ्यावी आणि त्यामुळे महायुती अमित ठाकरे यांना पाठिंबा देईल, कारण महायुतीला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता लोकसभेच्या वेळेला आणि म्हणून कुठेतरी राज ठाकरेंना काही जागांवरती महायुती पाठिंबा देण्याची शक्यता आहे आणि म्हणून कुठेतरी आता अमित ठाकरे यांना आता विधान परिषदेवरती घेऊन मंत्री करू आपण अशी जी आता एक चाचपणी आहे ती महायुती करत आहे। आताच जो प्रस्ताव आहे तो समोर ठेवण्यात आलेला आहे की अमित ठाकरे यांना विधान परिषदेवरती घेऊन मंत्री करू शकतो अशी जी आता माहिती येते ती सूत्रांनी दिलेली आहे। एका ठिकाणी सदा सरवणकर हे देखील आता मागे हटत नाहीत। त्यांनी देखील दोन दिवसापूर्वी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं आणि आजही सांगितलं की मी निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे, माझ्यावरती प्रचंड दबाव आहे, मात्र मी निवडणूक लढवणार आहे आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर असेल यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसद्वारे आपली भूमिका जी आहे निवडणुकीसंदर्भात ती देखील मांडलेली आहे। त्यामुळे सदा सरवणकर देखील कुठेतरी एक पाऊल मागे येत नाहीत आणि कुठेतरी महायुतीला मनसेला व राज ठाकरेंना पाठिंबा द्यायचा आहे, कारण राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभेला पाठिंबा दिला होता, पण कुठेतरी जागांना घेऊन कुठेतरी हे प्रॉब्लेम येत आहे। त्यामुळे कुठेतरी आता महायुती देखील अडचणीमध्ये येते आणि म्हणून कुठेतरी आता अमित ठाकरे जर का यांना आपण विधान परिषदेवरती घेतलं आणि मंत्री केलं तर हे देखील सोपं होऊ शकतं। त्यामुळे ही चाचपणी जी आहे ती आता महायुती करत आहे। सर्व सविस्तर अपडेटसाठी तर आपण बघतोय ही या क्षणाची एक्सक्लुसिव्ह बातमी साम टीव्हीवरती। अमित ठाकरे यांच्यासाठी नवीन प्लॅन आखला जातोय हे आपण पाहतोय।